नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, टाटा समूहाची होल्डिंग कंपनी असलेल्या टाटा सन्ससाठी 8 मे हा दिवस अत्यंत निर्णायक ठरणार आहे. या दिवशी होणाऱ्या महत्त्वाच्या बोर्ड बैठकीमध्ये विश्वस्तांचं प्रतिनिधित्व आणि टाटा सन्सच्या संभाव्य लिस्टिंगबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. यापूर्वी 5 मे रोजी पार पडलेल्या बैठकीमध्ये टाटा एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त नियुक्तीवरनं मोठा पेच निर्माण झाला होता. वेणू श्रीनिवासन आणि विजय सिंग यांच्या फेअर नियुक्तीला ट्रस्टच्या 2 महत्त्वाच्या सदस्यांनी विरोध केल्यानं मोठी नामुष्की ओढावली होती. यापैकी टाटा ट्रस्टचे माजी विश्वस्त मेहली मिस्त्री आपण विरोधात मतदान का केलं यावरती ते पहिल्यांदाच बोलले. ANIनं प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार मेहली मिस्त्री यांनी टाटा ट्रस्टचे CEO सिद्धार्थ शर्मा यांना पत्र लिहून आपल्या निर्णयाचं समर्थन केलं. मिस्त्री यांनी सांगितलं की श्रीनिवासन आणि सिंग यांच्या फेरनियुक्तीला विरोध करण्याशिवाय माझ्याकडे कुठलाही पर्याय नव्हता. मी माझ्या निर्णयावरती ठाम आहे. याचं सविस्तर कारण सर डोराबजी ट्रस्ट टाटाशी संबंधित चेंज रिपोर्टला उत्तर म्हणून दाखल केलेल्या शपथपत्रामध्ये मी दिलेलं आहे, असं मिस्त्री यांनी सांगितलं. महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1950 नुसार विश्वस्तांच्या फेरनियुक्तीसाठी सर्व संमती असणं आवश्यक आहे. मेहली मिस्त्री आणि JN मिस्त्री या 2 सदस्यांनी विरोधामध्ये मतदान केल्यामुळे ही सर्व संमती होऊ शकली नाही. परिणामी वेणू श्रीनिवासन आणि विजय सिंग यांचा कार्यकाळ आता 10 मे रोजी समाप्त होणार असल्यानं CEO सिद्धार्थ शर्मा यांनी हे स्पष्ट केलं. मेहली मिस्त्री यांनी टाटा ट्रस्टच्या कारभारामध्ये गैरप्रशासन होत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. विश्वस्तांनी यापूर्वी त्यांच्या विरोधामध्ये चुकीच्या पद्धतीनं मतदान करून त्यांना ट्रस्टच्या बाहेर काढलं, असा आरोप केला. वेणू श्रीनिवासन यांचा कार्यकाळ संपलेला असतानाही त्यांनी अधिकृतपणे मतदानामध्ये सहभाग घेतल्याचाही दावा केला. मिस्त्री यांनी इतर विश्वस्तांनी नक्की कसं मतदान केलं याची माहिती सार्वजनिक करण्याची मागणी केली. तर आता टाटा समूहामध्ये नेमका वाद काय आहे ते पाहूयात. तर नोव्हेंबर 2025 हा वाद तेव्हा सुरू झाला जेव्हा मेहली मिस्त्री यांनी विश्वस्त पदावरनं हटवण्यात आलं. ऑक्टोबर 2014 त्यांना आजीवन विश्वस्त पद देण्याचा ठराव झाला असतानाही नंतर त्यांना मतदानाद्वारे बाहेर काढण्यात आलं. यानंतर मिस्त्री यांनी वेणू श्रीनिवासन आणि विजय सिंग यांच्या पात्रतेवरती बाई हिराबाई जमशेदजी टाटा नवसारी चॅरिटेबल इन्स्टिट्यूशनमध्ये प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. या आक्षेपानंतर 24 तासांच्या आत श्रीनिवासन यांनी राजीनामा दिला, मात्र विजय सिंग अजूनही तिथे कार्यरत आहेत. या वादाच्या पार्श्वभूमीवरती येत्या 8 मे रोजी टाटा ट्रस्टची एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीमध्ये टाटा सन्सच्या बोर्डवरील ट्रस्टच्या प्रतिनिधींच्या नियुक्तीचा आढावा घेतला जाणार आहे. टाटा सन्सचं आजीवन विश्वस्त नोएल टाटा यांनी अद्याप या विषयावरती आपलं मत व्यक्त केलेलं नाही. त्यामुळे या संपूर्ण वादात त्यांची निर्णायक भूमिका ठरणार आहे. RBIच्या नियमांनुसार टाटा सन्सला सार्वजनिक कंपनी म्हणून शेअर बाजारामध्ये लिस्ट करण्याबाबत अंतिम निर्णय होईल अशी अपेक्षा आहे. तर मग पाहूयात की आता टाटा सन्स स्टॉक एक्सचेंजवरती लिस्ट होणार की नाही आणि टाटा सन्समध्ये चाललेला जो वाद आहे तर तो मिटणार की नाही. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.